11 मित्रांची एकत्र धमाल शूज शॉपिंग पासून प्रोझोन मॉल मधील खरेदीपर्यंत आणि आमच्या शहरातला लहानसा आयफिल टावर एक आगळा वेगळा अनुभव. नमस्कार मंडळी, मी रुपेश, स्वागत तुमचं आजच्या मिनी व्लॉग मध्ये. तर सकाळी समाधान आणि मी निघालो त्याच्या मुलीची बर्थडे शॉपिंग करायला. मग साजन सजनी मधून ड्रेस घेऊन आम्ही निघालो सिटी मध्ये अजून शॉपिंग करायला. पण त्याआधी ही चिमणी कशाची आहे ते कमेंट मध्ये सांगा. सिटी मध्ये आलो आणि बरकतला चहा नाही घेतली असं कधी होत नाही, म्हणून चहा घेऊन गेलो पैठण गेटला. मग आम्ही कपडे घेऊन वाट पाहू लागलो बाकीच्या मित्रांची आणि फायनली भेटलो या दोघांना. बाकीची येत आहे मागून. मग थोड्या वेळात गजू दादा आणि आकाश पण आला. शेवटी गजू दादाला वेळ भेटला आमच्या सोबत फिरायला. पण समाधान एवढा विचार करत बसला होता, मला वाटलं आज जरा जास्त शॉपिंग झाली. मग आम्ही आलो बाटा शोरूम मध्ये आणि हा आहे नवरदेव शूज घेणारा. शूज तर भारी दिसत होता. मग मिरर मध्ये आपला पण शूज चेक केला आणि आलो बाहेर. तुम्हाला व्हिडिओ मध्ये कमी वाटत असेल, पण आम्ही टोटल 11 जण होतो शूज घ्यायला येणारे. परत चहा घ्यायला आलो आणि प्रमोदने मला बळजबरी चहा दिली परत. सुशांत प्रशांतला म्हणे तू आता शूज घेतले, जाय आता घरी. पण आमची शॉपिंग बाकी होती म्हणून गेलो पैठण गेटला आणि हे आले जॅकेट घेऊन. त्यानंतर थोड्या गप्पा मारून आम्ही निघालो प्रोझोन मॉलला. पण हे घर पाहून मला वाटलं दुसऱ्या देशात तर आलो नाही आपण, एवढं भारी होतो. मग काही तांत्रिक अडचणीमुळे रत्नेशला आणि प्रशांतला पायी यावं लागलं गाडीवरून उतरून आणि मला दिसले छत्रपती संभाजीनगरचा आयफिल टावर. मग प्रोझोनला आलो, पार्किंग मध्ये गाडी लावली आणि बघा यांची एडी चाळी. मग टी शर्ट घ्यायला आलो तर कपडे पाहत होतो. हा दिसला ट्रायल रूम काय असतो, भाऊ डायरेक्ट जागेवरच कपडे ट्राय करून पाहत होता. बघा सगळी गर्दी आपलीच आहे. मग 2-3 दुकानं फिरून गेलो झुडिओ मध्ये आणि मोठा मिरर दिसल्यावर असं व्हिडिओ काढणं कंपल्सरी आहे. मग प्रमोदने चालू केलं झुडिओ मध्येच बाजार 300 कमाल 200 में. खूप वेळानंतर शॉपिंग झाली. अर्धे मित्र आधीच घरी गेले आणि आम्हीच राहिलो. आम्ही पण निघालो, पण या टॉय ट्रेन मध्ये बसायची इच्छा होती पण नाही जमलो म्हणून बाईक वर बसलो. तर आजचा व्लॉग मोठा होता तरी तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं म्हणून धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असेल तर फॉलो करा. आपण भेटूया उद्या. जय महाराष्ट्र.